सो हे मित्रांनो तुमचा परत एकदा स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आज आहे देव दिवाळी, म्हणजे आज तुळशीचं लग्न आहे. तर आज मी चाललोय रातोटीला आणि बघतो आज रातोटीचा काय माहोल असतो, म्हणजे काय 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 पद्धत असतात जुन्या पद्धतीचं. त्या हिशोबाने आज तुळशीचं लग्न सेलिब्रेट करणार, तुळशीचं लग्न करणार. तर चला आपण बघूया ते कसं असतं. तर ब्लॉगमध्ये बनवून राहा. चला ब्लॉग स्टार्ट करतो. आणि जो आजचा आपला ब्लॉग असणार आहे तो मराठीत असणार आहे. तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला मराठी ब्लॉग पाहिजे की हिंदी ब्लॉग पाहिजे, मग त्या हिशोबाने मी ब्लॉग बनवतो. आणि हा काही तोच रूट आहे जिकडनं आपण नेहमी जातो. आणि इकडचा रस्ता खूप कच्चा आहे, म्हणून ह्या रस्त्याचं नाव कच्चा रोड आहे. म्हणून इकडं खूप गर्दी असते, ट्रॅफिक. बाकी इकडनं फक्त टू व्हीलर्स जातात, म्हणजे बाईक जातात, म्हणून सगळे बाईकवाले इकडं जाम करून टाकतात. इव्हनिंगमध्ये म्हणजे संध्याकाळी तर इकडं सगळे कामावरनं सुटून याच रूटवरनं जातात म्हणून. आणि ऑलमोस्ट हा इकडचा आतमधला रस्ता तर इथं कोण जास्त ध्यान नाही देत, बघू शकतात. म्हणून इकडं सर्व जागेवर झाड आहेत. मित्रांनो आज कसं आहे माहिती आहे काय, आज जे गाडी चालवत आहेत ते माझे मावशी आहे. आणि आज मामा नाही आहेत, म्हणजे मामा कामावरनं लेट येणार होते आणि मावशी लवकर येणार होते. तर त्यांचं काम माझ्या घराजवळच आहे, तर म्हणून ते तिकडं मला घ्यायला आले. म्हणून मी आज मावशीसोबत जातो. नाहीतर मी विचार केलेला की बसने जाऊ पहिले. आता हे येत होते म्हणून ना त्यांच्यासोबत आले आधी. तर आत्ता मित्रांनो आपण गेलेलो माशांच्या दुकानात, बाकी मला हा हे पाहिजे होतं, हे स्पंज ते घेतलं. आता मग जाऊ घरी. हे काय पोचलो आता, थोडंच लांब आहे. हा आपला खारोडीचा मच्छी बाजार, म्हणजे इथं मासे लागतात गुरुवारी, मंगळवारी, गुरुवारी, म्हणजे मंगळ ते गुरुवारपर्यंत इकडं मस्त सकाळी सकाळी मच्छी असतात स्वस्तात विकायला. आणि आपला ग्राउंड, आता एंट्री तर झाली आपल्या रातोडीमध्ये. फटाफट बघू आता तिकडचं काय नाही, लवकर जाऊन. तर गाईज मी आलोय आता माझ्या आजीच्या इथं आलोय. इकडं घरात आलो आता. इथं बाबा मालिश करतायत, आजी झोपली आहे. आता फटाफट थोड्या वेळाने जाऊ आपण तिकडं. बघा झोपलेत, मालिश करतायत. यांना पण मध्ये फ्रॅक्चर झालेला, आता हाताचा पण फ्रॅक्चर झालेला, म्हणून तो स्पंज बॉलवाला घेतलाय. चला आपण लवकर फ्रेश होऊन मग जाऊ तिकडं. हे गाईस आता मी गल्लीत आलोय, बघू शकतात. आता इकडनं तुम्हाला हळूहळू दाखवतो की कसं सजावट केली आपल्या गल्लीत. हे बघू शकता, तिथं पहिली तुळस आहे गल्लीतली. कंदील वगैरे मस्त लावले. अजून आहे खूप काय आहे इकडं. आता नवीन तुळस लागते, इकडं पण लागेल, इकडं तर लागली आहे. तर इथं बघू शकता अजून एक तुळस आहे. आमचा शेरू इकडं माहित नाही लागेल की नाही. इकडं हा ह्याचं घर आहे, हा दिसतोय ना, हा तन्मय ह्याचं घर आहे. इथं तुळस लावणार आहे की नाही मम्मी? नाही लावणार, यांची तुळस सुकली वाटतं. हे बघा, ह्यानीच नवीन आता फोन घेतला. घाबर लास्ट, अरे लास्ट कशाला. आणि हा खूप चांगले एडिटिंग करतो. माझे स्टार्टिंगचे ब्लॉग ह्यानीच एडिट केलेत. ह्याचं इंस्टावर पण आयडी आहे,
भावा तुझी आयडी सांग इंस्टावर. लय मोठी आहे. सांग सांग. भावेश माईन तरी सर्च केलं ना तर ह्याचा फोटो दिसेल तुम्हाला. नाही हा नाही दिसला ना तरी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या ह्याचा. आणि अजून एक नमुना आलाय ह्याला ओळखतात. इथं बघ सिंगर आहे तो पण लाजतोय. ह्याला पण फॉलो करा इंस्टावर जाऊन. आणि हा तन्मय हा पण चांगलं आता एडिटिंग करतोय. ह्यानेच शिकवलंय ह्याला. तर ह्याला पण जाऊन फॉलो करा इंस्टाग्रामवर. थांबा अजून चालू नाही. चालू झाल्यावरच डायरेक्ट भेटतो तुम्हाला. एक इकडं पण तुळस आहे. अजून इथं तुळशीची सजावट चालू आहे. रांगोळी बघू शकता किती मस्त काढली आश्म्यात आईनी. इथं बाकी आहे अजून. अच्छा वहिनीने काढले. इथं माझी आत्या रांगोळी काढते. तोंड दाखवा. दाखवा. हा काय करतो. रांगोळी चालू आहे. अजून आहे खूप सारे आहेत तिथं पण. इथं तर छोटीशी काढली आहे एकदम. हा कल्पेश माईन हाय ना. हा याचा भाऊ आहे म्हणजे हा मोठा भाऊ आहे याचा कल्पेश. इथं अजून काय केलं ना दिवाळाला फक्त इथं आहे. ही आमची पाठची गल्ली. इकडं एक आहे. इकडं आहे बघा. इथं अजून 2 तुळस आहेत. म्हणजे आज खूप एन्जॉय होणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. अजून आता पुढं नाही आहे हा बोलतोय. ह्या वर्षी माहित नाही काय झालंय आमच्या गल्लीत कोणी तुळशीच नाही ठेवलंय ना. या वर्षी खूप म्हणजे कमी एन्जॉयमेंट आहे. खरं तर सांगू आम्ही लहानपणापासून जेव्हापासून आतापर्यंत आहे तर इकडं खूप एन्जॉयमेंट करायचो. पण आता खूप सध्या त्या साईडला टाक तन्मय. इथं कॅमेरा आहे. हा बघा हा हे मीटर आहे तन्मय. तिकडं सोड फक्त जागेवर सोड. हा पहिला मग फुटला येता.
साइड 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 देखो निचिंता करी ही कन्या सगुणावरा निपवरा कवना सिम्या देजे आता विचार कृष्ण नवरा त्याची समर कोवणे रोक्मी पुत्र वडील जात पुसणे भूया सदा आशीर्वाद